अथ श्री साई सच्चरित अध्याय 25. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. श्री साईनाथ हे परम दयावान आहेत. भक्तांची भक्ती अनन्य असेल तर ते त्यावर कृपा करून त्याच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात. ते भक्तांचं रक्षणही करतात. याविषयीच्या कथाच हेमाडपंतांनी या अध्यायात लिहिलेल्या आहेत. हेमाडपंतांचंच पहा. त्यांच्याकडून श्री साई सच्चरित्र त्यांनी पूर्ण करून घेतलं. हेमाडपंतांनी स्वतःच म्हटलेलं आहे की काही ज्ञान आणि अधिकार नसताना बाबांनी मला साई सच्चरित्र लिहिण्याची आज्ञा दिली आणि स्फूर्ती देऊन आशीर्वाद देऊन माझ्याकडून साई सच्चरित्र लिहून घेतलेलं आहे. जेव्हा बाबांची आज्ञा झाली की साई सच्चरित्र लिही, तेव्हाच मला धैर्य आलं आणि हे साई सच्चरित्र आता पूर्ण होणार याची माझी खात्री झाली. साईबाबांचे आशीर्वाद हे असे असत. अशीच कथा दामुअण्णा कासारांची आहे. हे अहमदनगरचे भक्त असून रामनवमीच्या वेळी जी 2 निशाणं शिर्डीला मिरवीत नेतात त्यातील एक यांचं असतं. ही प्रथा गेले कित्येक वर्षांपासून चालू आहे. मिरवणुकीनंतर ही 2 निशाणं ही मशिदीवर 2 टोकाला बांधण्यात येतात. दोन्ही निशाणं कोंड्या सुताराच्या घरी बनवतात. दामुअण्णांची ही पहिली कथा. दामुअण्णांचे एक मुंबईचे मित्र होते. त्यांनी दामुअण्णांना पत्र लिहून एक धंदा करण्याबद्दल त्यांना कल्पना दिली. कापसाचा धंदा होता आणि 1 वर्षात 2 लाख रुपये फायदा होणार होता. स्नेहांची खात्रीच होती की या धंद्यामध्ये नक्कीच फायदा आहे. अर्थातच दामुअण्णा मोहात पडले आणि त्यांना असं वाटलं की हा धंदा आपण नक्की करावा. परंतु मग त्यांना वाटलं की आपण बाबांचे भक्त आहोत तर साईबाबांना विचारावं की या धंद्यामध्ये फायदा होईल की नुकसान होईल. त्याप्रमाणे त्यांनी पत्र लिहिलं आणि माधवरावांना टाकलं. त्यांनी त्यांना विनंती केली की आपण बाबांना हे पत्र दाखवावं आणि त्यांना माझ्यातर्फे विचारावं. माधवरावांना पत्र पोचताच ते पत्र घेऊन ते बाबांच्याकडे गेले आणि ते त्यांच्या चरणी त्यांनी घातलं. बाबांनी ते पत्र बघितलं आणि विचारलं की हे पत्र कोणाचं आहे. तर माधवरावांनी सांगितलं की हे दामुअण्णांचं पत्र आहे. अर्थात अंतर्ज्ञानामुळे बाबांना माहीत होतं की त्या पत्रात काय लिहिलेलं आहे. तेव्हा बाबा उद्गारले की तो दामुअण्णा आकाशाला गवसणी घालायला पाहतोय का? आहे त्या अर्ध्या भाकरी त्याला समाधान का नाही? त्याची मतीच चळली आहे. माधवरावांना कळलं की बाबा या धंद्याच्या बाबतीत फारसे उत्सुक नाही आहेत. मग म्हणून त्यांनी दामुअण्णांना पत्रानं उत्तर पाठवलं की बाबा नको म्हणतात, तरी पण आपल्याला वाटल्यास आपण बाबांना भेटून जा. पत्र वाचून दामुअण्णांची पार निराशा झाली. त्यांच्या स्वप्नांचे तुकडे झाले आणि मनोराज्य बुडाली. ते फारच निराश झाले. कशाला आपण बाबांना विचारलं असं त्यांना झालं. परंतु त्याने हेही पाहिलं होतं की पत्राच्या शेवटी भेटायची एक ओळ होती. म्हणून मग ते स्वतः शिर्डीला गेले आणि बाबांच्या जवळ बसले. त्यांना अशी आशा होती की प्रत्यक्ष भेटल्यानंतर बाबा एखाद्या वेळा परवानगी देतील सुद्धा. मग ते बाबांची सेवा करू लागले. त्यांच्या मनात असे विचार होते की जर बाबांनी परवानगी दिली तर जो काही फायदा होईल त्यातला काही भाग आपण बाबांना अर्पण करू. परंतु बाबा निरीच्छ होते. ते खरे संत होते आणि त्यांना या पैशाच्या बाबतीत अजिबात काही रस नव्हता. म्हणून मग त्यांनी दामुअण्णांना म्हटलं की बाबा मला या तुझ्या पैशामध्ये काहीही रस नाही आहे. अर्थातच दामुअण्णा पुन्हा एकदा निराश झाले आणि मग ते म्हणाले की बाबा की मग हा धंदा नको तर मी निदान तांदूळ गहू असं काही विकण्याचा धंदा करू का? तर बाबांनी म्हटलं की नाही, तू कुठलाही धंदा करू नकोस, तुझा त्यामध्ये तोटाच होणार आहे. मग दामुअण्णांनी त्याचा नाद सोडला आणि आपल्या स्नेहाला पत्र घातलं की मी हा धंदा करू शकत नाही, माझ्या गुरुची त्याला परवानगी नाही.
त्यांच्या स्नेहाला हे वाचून खूप आश्चर्य वाटलं आणि खूप रागही आला. तो मनात म्हणाला की यांनी फकीराला असा सल्ला कशाला विचारायचा. फकीर लोकांना काही अर्थ काही कळतं का. अर्थकारण आहे हे. फायदा तोट्याच्या बाबतीत त्यांना काय कळणार आहे. फकीर हे दारोदारी भीक मागून कसे तरी जगतात. त्यांना दामोंडानं गुरु करावं आणि असे सल्ले कशाला विचारावेत. पण जाऊ द्या, नाही म्हणतो तर द्या सोडून, असं म्हणून त्यांनी दुसरा पार्टनर शोधला आणि त्या दोघांनी तो धंदा केला. अर्थात साईबाबांचं भविष्यच खरं आणि त्या धंद्यात त्या दोघांना खूप मोठा तोटा आला. मग मात्र त्याला वाटलं की आपणही दामोंडांच्या प्रमाणे त्या फकीराचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. आणि साईबाबांची मग तो स्तुती करू लागला. दामोंडांची दुसरी कथा पण आहे. त्यांना मूल नव्हते म्हणून वाट पाहून त्यांनी दुसरे लग्न केले, पण व्यर्थ. दामोंडा खूप निराश झाले. त्यांनी ज्योतिषाचा अभ्यासही केला होता आणि त्यातही हेच उत्तर होतं की त्यांच्या नशिबी संतान नाही. ते बाबांची भक्ती मात्र करत होते. अर्थात त्यांना मुलं होण्याची काही फारशी आशा वगैरे नव्हतीच. एकदा गोव्याहून बाबांना एक आंब्याची पेटी मामलेदार राळे या सद्गृहस्थांनी भेट म्हणून पाठवली. त्यात 300वर सुंदर आंबे होते. बाबांनी ती श्यामाला दिली. त्यांनी त्यातली 4 फळं बाबांच्या कोळंब्यात टाकली. थोड्या वेळाने दामोअण्णा पूजेसाठी मशिदीत आले तेव्हा बाबांनी म्हटलं की ही 4 फळं दाम्याचीच आहेत, ती त्यांनीच खावीत. मग अण्णांनी ती घेतली. बाबा म्हणाले, हे आंबे बायकोला दे, ही आम्रलीला 4 मुलं आणि 4 मुली जन्माला घालेल. दामोअण्णांना हा अमृत वर्षावच वाटला. बाबांचे बोल खोटे होणं शक्य नाही हे त्यांना माहीत होतं. त्यांना कळलं की आता मुलं होणारच. त्यांनी बाबांना विचारलं की ही फळं मी कोणाला देऊ, मोठीला देऊ की धाकटीला. बाबांनी सांगितलं की तू धाकटीला ही फळं दे. त्याप्रमाणे त्यांनी ती दिली आणि बाबांचे आशीर्वाद खरे झाले आणि त्यांना मुलं झाली. अत्यंत कृतकृत्य होऊन त्यांनी निशाणाचा नवस केला आणि त्या दिवसापासून ते भरपूर अन्नदानही करतात आणि त्या निशाणाची मिरवणूकही काढतात. या 2 कथा सांगून हेमाडपंत म्हणतात की बाबांच्या आशीर्वादात अशी ताकद होती. त्यावेळी तर त्यांचे आशीर्वाद खरे झालेच, पण बाबांनी म्हटल्यानंतर त्यांच्या समाधीनंतर त्यांची तुरबतसुद्धा भक्तांशी बोलते आणि त्यांचे सर्व आशीर्वाद खरे होतात. त्याचा आपला सर्वांना अनुभव आहेच. साईबाबांचा आशीर्वाद आमच्यावर असा सदोदित राहो. साईबाबांचा आशीर्वाद असला की इंद्रिय सैरावरा धावणार नाहीत. आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल. आपण सर्वजण ऐहिक सुखांच्या जोरदार प्रवाहात वाहवत चाललो आहोत. आपण बाबांना प्रार्थना करू की आम्हाला हात द्या आणि वाचवा, म्हणजे मग आपलं अखंड नामस्मरण आमच्या हातून होईल आणि आम्हाला मोक्ष मिळेल. पुढील अध्यायात बाबांनी भक्तांना त्यांच्या गुरुचरणी कसं दृढ केलं आणि एका भक्ताच्या मुलाचा गंभीर आजार कसा बरा केला या भक्तप्रेमाच्या दुसऱ्या कथा वाचू. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.